सर्वात आधी मी इयर टू इयर सेक्शनची क्रिम्पिंग करून घेते आहे. क्रिम्पिंग करून झाल्यानंतर मी पफसाठी एक हाफ मून सेक्शन काढलेला आहे. तो लॉक करून झाल्यानंतर मी 2 पोनी करते आहे. पोनी करून झाल्यानंतर मी बॉबिनच्या साहाय्याने एक बेस क्रिएट करणार आहे. बेस क्रिएट करून झाल्यानंतर मी त्याला थोडं स्प्रे करून डोनट लावणार आहे. यू-पिनच्या साहाय्याने मी डोनट लावून घेते आहे. यासाठीच आपण बेस केलेला की यू-पिन छान लॉक झाले पाहिजे. ते करून झाल्यानंतर जो पफसाठी आपण सेक्शन काढलेला त्याचा मी पफ क्रिएट करून घेणार आहे. पफ क्रिएट करून झाल्यानंतर त्याला सेट करून तो लॉक करायचा आहे. लॉक करून झाला तर आपल्याला जो इयर टू इयर सेक्शन काढलेला त्याचे छोटे-छोटे सेक्शन घेऊन आपल्याला कर्ल्स करायचं आहे. कर्ल्स बघा मी पाठच्या दिशेने सगळे करून घेते. एकदा कर्ल्स करून झाले की त्याला छान स्प्रेने सेट करून टाकायचं. स्प्रेने कर्ल्स लॉक केल्यानंतर मी ते थोडे ओपन करून मी आधी टॉपचा सेक्शन जो आहे तो आधी सेट करून घेते. देन मी साईडला जे 2 पार्ट सोडले होते त्याच्यामधून मी कर्ल्स थोडेसे काढणार आहे फ्रंट फ्रेमिंगसाठी. हे बघा कर्ल्स काढल्यानंतर जो पार्ट राहिलेला आहे तो पण मी कर्ल्स खोलून लॉक करून घेते आहे. तो लॉक करून झाल्यानंतर क्लायंटला बिंदी जर आपल्याला लावायची असेल ती मी थ्रेडच्या साहाय्याने लावलेली आहे. आणि जे आपण पाठी केस सोडले होते 2 पोनीमध्ये त्यांना पण कर्ल्स करून डोनटवरनी झिगझॅग असं सेट करून घेते आहे. त्यामुळे एक छान मेसी लुक तयार होतो. आता आपला बन झाल्यानंतर मी तो स्प्रेने एकदा परत तो लॉक करून घेते आहे. आता मी डेकोरेट करण्यासाठी खोपा लावलेला आहे आणि रिअल फ्लावर्स जे आहेत ते मी आता लावते आहे. फ्लावर्स लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की हेअरस्टाईल किती सुंदर दिसायला लागलेली आहे. मी आणून त्याला थोडेसे पल्स पण लावलेले आहे आणि बघा फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप इझी आहे. कशी वाटली तुम्हाला हेअरस्टाईल?